आज आम्ही दोघी बऱ्याच दिवसांनी शॉपिंगसाठी बाहेर पडलो होतो. हे पण आज शक्य झालं नसतं कारण की शॉपिंगला जाणार म्हणून मम्मीने आधीच बडबड चालू केली होती. पण मम्मीच्या ह्या बडबडीला थोडंसं इग्नोर करावंच लागलं कारण की ही शॉपिंग खास होती आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही लवकरच जात आहोत गोव्याला. बोरिवली स्टेशनवर पोहोचलं. प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी होती, मग काय धक्काबुक्की करत सर्वजण ट्रेन मध्ये चढले आणि इथे माझा केसांबरोबर थोडा टाइमपास चालू होता. आणि जशी मी बँड्रा स्टेशनला उतरली, मी माझ्यासाठी पीडिएटर घेतलं कारण की हे माझं फेवरेट एनर्जी ड्रिंक आहे. त्यानंतर आम्ही ऑटोमध्ये बसून हिल रोडला गेलो कारण बँड्रामध्ये शॉपिंग करायची म्हणजे हिल रोड इज अ बेस्ट. आणि आजच्या आमच्या ह्या शॉपिंगला आम्हाला जॉईन करणार होते सुची, प्रणिता आणि साहिल. आणि मला आरती बरोबर शॉपिंगला जायचं म्हणजे खरंच खूप टेन्शन येतं कारण की हिला किती ऑप्शन दाखवले तरी काहीच आवडत नाही. आणि शॉपिंग करता करता आम्हाला आरतीचे बरेच फॅन्स भेटले आणि सर्वांना भेटून खूप भारी वाटलं. बिग फॅन मॅम. फेमस आहे, लय मोठी फेमस आहे. बिग फॅन मॅम. आता गोव्याला जायचं म्हणून हॅट बघायला गेली तर दुकानवाला त्याची प्राइस खूपच सांगत होता. मग बोलली राहू दे. ताई तुझ्यासाठी दोन दोन. वाव, थँक्यू सुची. आम्ही तर खूप शॉपिंग केली आणि बार्गेनिंग करून तर आमचा घसा सुकला होता, म्हणून बोललो की थोडा उसाचा रस पिऊया. आणि फक्त उसाचा ज्यूस पिऊन कसं चालणार, खाली पोट भरायला काहीतरी खायला हवं, म्हणून आम्ही फ्रँकी खायला घेतली. आणि नंतर सर्वांना बाय बाय करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी एक छोटीशी रील शूट करून घेतली. आणि सर्व कामावरून झाल्यानंतर मला खूप थंडी वाजत होती म्हणून मी ब्लँकेट घेऊन बसली आणि गोलूनी तेच शूट केलं. सर्व कामं आवरेपर्यंत खूप उशीर झाला होता. रात्रीचे 2 वाजता आम्ही चक्क ग्रीन टी पित होतो. बरं, आजच्या ब्लॉग साठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.